आपल्या खेळाडू उतरा मैदानाच्या आतमध्ये, चला प्लीज, उशीर होतोय. करण भोईर, चला आपल्या टीमला घेऊन उतरा मैदानात. आणि खास इंटरनेट सेवा, मोफत इंटरनेट सेवा, ओमसाई इंटरनेट सेवा, ओमसाई नेटवर्क, हेमंत जनार्दन पाटील, हेमंत जनार्दन भोईर बाबा यांच्या वतीनं इंटरनेट सेवा मोफत देण्यात आलेली आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार निविया स्पोर्ट्स यांच्या वतीनं प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. चला चला योगेश, 11 वाजायला, चला आपल्याला गेम स्टार्ट करायचा, चला लवकर. टॉस कधी उडवले? त्यानंतर या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू जे आहेत आपल्या गावचे डॉक्टर विपुल भुईर यांच्या वतीनं या स्पर्धेला संपूर्ण चेंडू देण्यात आलेले आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार. बघा, 4 ओव्हरची मॅच, पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 6 खेळाडू आतमध्ये असतील, 5 खेळाडू बाहेर असतील. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी यूज करायचे आहेत. एका गटात जर 3 संघ समसमान पॉईंटवर असतील, म्हणजे तिन्ही टीमनं एक एक मॅच जिंकले असतील, तर त्या टीमचा नेट रन रेट चेक केला जाईल. आणि नेट रन रेटनं जो संघ पुढे असेल तो संघ सेमीफायनल खेळणार, सेमीफायनल आणि फायनल खेळणार, लक्षात ठेवा. आज 3 पंचांची नेमणूक आपण या स्पर्धेमध्ये केली आहे, ज्यांना प्रत्येक वर्षी आपण पाहतोय आपल्या पाणजू प्रीमियर लीगमध्ये. एक म्हणजे मॉन्टी घोडेकर सर, मॅन फ्रॉम मालवणी. दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत अष्टपैलू खेळाडू अमोलची वेतोस्कर, मॅन फ्रॉम गोडदेव. आणि तिसऱ्या बाजूला आणखीन एक टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत अष्टपैलू खेळाडू अशोक राऊत, मॅन फ्रॉम नवघर. हे 3 पंच आपण ठीक आहे, बस वरती 3 पंच आपण या ठिकाणी पाहतोय. जर त्यांना काही डाऊट वाटला पंचांना, क्रुशल मुवमेंट असेल, तर फक्त आम्ही पंचांना DRSचा अधिकार दिला आहे, कारण आपल्याकडे एकच कॅमेरा, त्याच्यामुळे आपण DRS या ठिकाणी टीमला देत नाही आहोत. जर क्रुशल मुवमेंट असेल एखादी, तर त्याच्यामुळे काही टीमच्या विजयासाठी कदाचित धोका असू शकेल किंवा तोटा असू शकेल, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील, त्यानुसार तो DRS पंच घेतील. कारण आपल्याकडे साईड अँगल नाही आहे, फक्त एक समोरून कॅमेरा आहे, त्यामुळे जितकं आपल्याला कव्हर करता येते DBN लाईव्ह, नो डाऊट DBN लाईव्ह म्हटलं तर दूध का दूध पाणी का पाणी, एका कॅमेऱ्यामध्ये देखील त्या सगळ्या काही गोष्टी दाखवतात. मात्र काही गोष्टी जर व्यवस्थित दिसल्या नाहीत तर ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. अचानक टीम, आपले खेळाडू बोलून घ्या. प्रमोद, 4था राऊंड आहे, आले सगळे, त्यांना आता काय द्यायचं ते तुझे. आई एकविरा पलटण, शत्रुघ्न स्वीकाले आणि प्राप्ती वॉरियर्स या टीमला आपण आणि आमचे डीजे ऑपरेटर आहेत कल्पेश. कल्पेश असला की गाणी चांगली चांगली तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. काही खेळाडू अजून आले नाहीत बघा, वा.
नाही थांब चालेल मोहित 12 वाजता चालू करू आपण टेन्शन नाही. बस तिथे 12 म्हणून बस. चला या प्राप्ती वॉरियर्स 12th मॅन पाठवा. अभि आपला 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळाला मन्नाची सुपली सोन्याची अशी बाळाला मन्नाची सुपली सोन्याची आणि बाळाला मन्नाची सुपली सोन्याची अशी बाळाला मन्नाची सुपली सोन्याची. थँक्यू डीजे. चला सुरू करूया आपण पाणजू प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात. पहिला चेंडू जय यांचा हो समर इन डिलेव्हरी. पहिला चेंडू अगदी सरप्राईज केलाय जिग्नेशला अगदी सरप्राईज केलंय. ओके हेच होणार आहे कारण सरावाच्या दरम्यान आपण गावाचा एंड जो आहे मुख्य रस्त्याचा जो एंड आहे त्या एंडनं आपण सराव करतोय. या ठिकाणी आपण जो शेत आपले शेत जे आहेत शेत बंदर आहे त्या एंडनं आपण इथे बॅटिंग करतोय. त्याच्यामुळे या एंडचा तितकासा अंदाज बऱ्याचशा खेळाडूंना मिळणार नाही आहे. बघा इतका चेंडू खाली बसू शकतोय याचा विचार देखील केला नसेल. अगदी पहिलाच चेंडू विघ्नेशसाठी सरप्राईज चेंडू हाताळला गेला आहे जिग्नेशसाठी. आणखीन एक चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अमोल वेतोसकरांना पाहत आहेत. एस टीच्या मागे ज्यांचा उल्लेख आम्ही मगाशी केला होता या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ज्यावेळेस कुठलीही स्पर्धा असू द्या कुठल्याही समाजाची स्पर्धा असू द्या विनामूल्य लक्षात ठेवा इंटरनेट सेवा देणारे आमचे हेमंत बाबा एस टीच्या मागे आहेत. अपील केली गेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि एक उल्लेख आम्ही मगाशी केला होता स्पर्धा सुरू होण्या अगोदर की 3 संघ ज्यावेळेस समान पॉईंटमध्ये असतील त्यावेळेस त्यांचा नेट रन रेट चेक केला जाईल. कारण एका गटातून 2 टीम पुढे येतील सेमीफायनल नॉकआउट मॅचेस खेळण्यासाठी. त्यामुळे मजा येईल. लक्षात ठेवा या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. तुम्ही किती फरकाने जिंकता किंवा किती फरकाने तुम्ही हारता या ठिकाणी पराभूत होता या सगळ्या गोष्टी देखील मध्ये वेलकम मोहन दादा मोहनजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो आणखीन एक चांगला चेंडू क्या बात आहे. जिग्नेश सारख्या खेळाडूला जागेवर ठेवलंय ज्याला मी नेहमीच म्हटलंय की पाणजूचा टायगर एक मिनी पॅक एक छोटा पॅकेज बडा धमाका असं नेहमीच ज्याला म्हटलं जातं. पाणजूचा उस्मान पटेल देखील म्हणून त्याचा वारंवार उल्लेख केला जातोय. अशा खेळाडूला शांत ठेवलंय. शॉर्ट बॉल पुलचा पटका मिस टायमिंग आहे मागे फिल्डर. पहिली विकेट डाऊन. प्राप्ती वॉरियर्सला पहिला धक्का. जिग्नेश आउट. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. थँक्यू डीचे. पहिला धक्का या ठिकाणी दिला गेला आहे खास करून द्विजय प्राप्ती वॉरियर्स या टीमला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. विस्मय क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न.
धावसंख्या 1. बघा पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त सिंगल आणि ती देखील वाईटची म्हणजे अवांतरच्या स्वरूपात फक्त 1 धाव ही या ठिकाणी घेतली गेली आहे. बघा काय सुरुवात झाली आहे. प्राप्ती वॉरियर्स अनेक नामवंत खेळाडू जिग्नेश जो जवळपास शून्यावर बाद झाला. पियुष स्ट्राईकपासून वंचित राहिला. विस्मयाला त्याने देखील बॉल डॉट केला. 2 चेंडू डॉट केले. 3 चेंडू आपण पाहिलं तर जवळपास 4 चेंडू एकूण जिग्नेश खेळला. म्हणजे जी सुरुवात प्राप्ती वॉरियर्स या टीमची व्हायला होती ती सुरुवात झाली नाही आहे. न्यू गोलंदाज येतोय हार्दिक येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक पियुष जवळ येते. पियुष भोईर मागच्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये हा खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडवर राहिला आहे. एक हुकमी खेळाडू आयकॉन आहे लक्षात ठेवा. प्राप्ती वॉरियर्स या टीमचा आयकॉन खेळाडू आहे लक्षात ठेवा पियुष भोईर. आता काय गोलंदाजी केली जबरदस्त गोलंदाजी. जय पाटील जय कृष्णकांत पाटील अप्रतिम गोलंदाजी ठरलाय. शॉटम्पुल अँड चेंडू गोल. बघा मगाशी मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पियुष भोईर सगळे चेंडू संपूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंडवर राहिला. याचं कारण तुम्हाला पाहायला मिळालं. स्कोरबोर्डवर तो फरक जाणवला. फक्त सिंगल तो देखील वाईटच्या स्वरूपात आला स्कोरबोर्डवर. आणि जशी पियुषला स्ट्राईक मिळाले त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा पियुषने घेतला आहे. पहिला चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांसाठी षटकार. गाडीवाल्या गाडी तुझी कारल्याचे घाटा बचावते. गाडीवाल्या गाडी तुझी कारल्याचे घाटा बचावते. प्रेमाची एक वीरा आईचं दर्शन घेऊ दे. गाडीवाल्या गाडी तुझी. यावेळेस अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र निवडलंय. मगाशी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आता वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. थँक्यू. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1500 रुपये मोहन परशुराम भोईर आपल्या गावातील समाजसेवक यांच्या वतीनं या स्पर्धेला 1500 रुपये रोख रक्कम आर्थिक सहकार्य देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हार्दिक बॅटची जय तडम्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जायला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डर आहे. एका धावीने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 14. बघा जे ड्रेस आहेत त्याच्या साईजमध्ये थोडाफार काही फरक आहे. थोडंसं ॲडजस्टमेंट करा मित्रांनो. चिडाचिडी करू नका. चिडाचिडी करून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही आहे. ही स्पर्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं पार पाडायची आहे. भांडणं करायची नाहीत आपल्याला. तर थोडंसं जो ॲडजस्टमेंट जो शब्द आहे ना मी का वापरला आहे थोडंसं ॲडजस्ट करा. जर तुमच्याकडे ट्रॅक व्यवस्थित नसेल तर तुमच्याकडे दुसरा ब्लॅक कलरचा ट्रॅक असेल तो ट्रॅक तुम्ही वापरा तरी चालेल. फक्त ॲडजस्टमेंट करायला शिका इतकंच म्हणतोय. काही चुका ज्याकडे आम्ही जी ऑर्डर दिली होती त्यानं केलेत.
त्यावेळेस बॉटॉमेंटचा चांगला वापर केला गेला. स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलं आहे. सिंगल इथे मिळणार. मागे प्रोडक्शन आहे, मला वाटतं चिन्मय आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. एका धावेनं धावत संख्या झाली ती 15. 4 ओव्हरची मॅच आहे. 15 धावा आमच्या समित. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आणखीन एक आवाज, महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, क्रिकेट विश्लेषक तुकाराम मांगेला सरांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहात. काय फटका खेळलाय विथ द टो. चेंडूला यावेळेस खेळलं गेलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा देखील चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. क्लास बॅटिंग पियुष भुईर. ज्या वेळेस स्ट्राईक मिळेल त्यावेळेस त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा. चौकार. 4. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लावली गेली आहे ती तब्बल 19. आली हुरणची तार, पाणी भरलंय चिकार, माझं उतलंय कपाल, शांती गो कपाली सुटलंय पाणी. आली ओऱ्यांची तार, पाणी भरले चिकार, माझं उठलंय कपाल, शांती गो कपाले सुटलंय पाणी. थँक्यू. बघा वेळ देखील महत्त्वाची आहे. चला प्लीज वेळेकडे लक्ष द्या. 9 मॅचेस आपल्या टोटल होतील आज संपूर्ण दिवसामध्ये आणि ऑलरेडी आपण उशीर आहोत. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. द्विजय वॉरियर्स आणि एकविरा चॅलेंजर्स या दोन्ही टीम कॅप्टननं इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. इनिंग झाल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन मधल्या वेळेमध्ये टॉससाठी लगेच यायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे 5वं 4थं षटक ज्यावेळेस सुरू असेल ना त्यावेळेस येऊन बसा. पांजो प्रीमियर लीग आणि त्यांचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिलं गेलेलं आहे. त्यांचा सर्वांचा मी मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा संदीपजी पाटील, कार्यसम्राट, समाजसेवक, मालजीपाडा, आज ज्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना पुन्हा एकदा पाणजू ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे यावेळेस देखील. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. बॅटच्या खालच्या त्या एजला चेंडू लागला गेला. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. 1 धाव. धावसंख्या झाली ती तब्बल 20. 3रं षटक प्रगतीपथावर. 2 संघ आमने सामने. या स्पर्धेची पहिली मॅच प्राप्ती वॉरियर्स आणि एकविरा पलटण. क्लास. आणखीन एक दर्जाचा फटका. पियुष भोईर. मात्र मागे प्रोडक्शन आहे. महत्वपूर्ण विकेट. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी टिपलाय. हर्षद आहेत त्या ठिकाणी आणि गुड कॅच हर्षद. वेल डन. फलंदाज बाद मिस्टर पियुष भोईर. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला, तुझी चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली भुर, माझा पोपट पिसटला. थँक्यू DJ कुमार भोईर. आणखीन एक पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमचा स्टारकास्ट खेळाडू कुमार आलाय बघा पूर्ण प्लॅनिंगनुसार. कारण आज विस्मय, कुमार, पियुष हे नामवंत फलंदाज आहेत लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे थोडंसं प्लॅनिंग केलं. प्राप्ती वॉरियर्स या टीमनं कुमारला थोडंसं मागे ठेवलं जेणेकरून मधली फळी सांभाळण्यासाठी कुठला तरी एक अनुभवी खेळाडू असायला हवा. आणि त्या कारणास्तव कदाचित कुमार भोईर यांचा वापर थोडासा मागे केला जातो. कारण ॲज अ ओपनर आपण बऱ्याचदा कुमारला पाहिलं आहे. मात्र नक्कीच जो बदल केला आहे टीममध्ये तो बदल किती फायदेशीर ठरू शकेल. धावा झाल्या त्या तब्बल 20. स्क्वेकटचा फटका आहे. गॅपमध्ये खेळला गेलाय. चेंडू जातोय स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं ज्या ठिकाणी प्राप्ती वॉरियर्स पांजूचा डगआउट आहे. 2 धावा काढल्या गेल्या. धावा संख्या झाली ती 22.
गोलंदाज तयार. ऑफ साईडला फटका कन्वर्ट करायचा होता. काय गोलंदाजी झाली आज. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना तर एकविरा पलटण हा जो संघ आहे ना, गोलंदाजीनं आज प्रभावित केले. पहिले षटक तर क्लास हाताळलं गेलं. जबरदस्त पहिले षटक आपण पहिलं जय पाटील यांचं. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर करण कट केलाय. अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने ढकलून दिलंय. बघा फिल्डर आहे त्या ठिकाणी. मेहनत केल्या प्रशांत शिंदे यांना तुम्ही पाहू शकाल. 1 धाव 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा संख्या झाली ती 24. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो इथे मोठी विकेट बघा. जल्लोष आनंद मैदानाच्या आतमध्ये व्यक्त केला जातो. याचं कारण आणखीन एक मोठी विकेट. बघा ज्या खेळाडूने विश्वास होता, जिग्नेश भारत भोईर जो खेळाडू एक चांगली इनिंग साकारण्यात या ठिकाणी अयशस्वी ठरला. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास पियुष 2 षटकार पियुषने ठोकले. 1 चौका त्यानंतर पियुष देखील बाजारला. कुमार खास करून बदली म्हणजे मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी कुमारला ठेवलं होतं मागे आणि तो कुमार देखील या ठिकाणी अनसक्सेस ठरला आहे. बॅटची एज आणि एक मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेली. धावा संख्या झाली ती तब्बल 24. बघा 3 षटकं संपल्यात. दोन्ही टीम कॅप्टन या जरा प्लीज. पप्पी दे पारूला हे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला पप्पी दे थँक्यू. डीजे युवराज आहे. डीजे हिमालय पाटील यांचा साऊंड सिस्टम आणि खास करून कल्पेश शेखर भुईर हे डीजे ऑपरेट करत आहेत. थँक्यू कल्पेश. धावसंख्या 24. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर धीरज गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. अंतिम षटक आहे. 4 ओव्हरची मॅच. काय गोलंदाजी झाली. अप्रतिम गोलंदाजी. पाणजो प्रीमियर लीग ही आपण पर्व पाहतोय. प्ले अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. मी का उल्लेख केला या गोष्टीचा. आपण सराव या एंडनं करतोय. नेहमी संध्याकाळचा जो सराव असतोय पाणजूच्या संपूर्ण खेळाडूंचा तो या एंडनं असतो ज्या एंडनं गोलंदाजी होते. आणि ज्या एंडनं गोलंदाजी सरावाच्या दरम्यान होते ना त्या एंडनं आपण बॅटिंग करतोय. कदाचित तो या ठिकाणी प्रभाव जाणवला आहे. याचा तो फरक या ठिकाणी जाणवला आहे. रनवेमध्ये थोडीशी गफलत झाली आहे. रनवे या ठिकाणी चुकला गेला आहे. प्रेमानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला होल्डर या नावानं ओळखलं जातं. धीरज गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आपण फ्लिक केलाय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल्स झाला. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी चिन्मय. 1च धाव इथे मिळणार. धावत संख्या झाली ती 25. चला दोन्ही टीम कॅप्टन या जरा प्लीज. एकविरा चॅलेंजर्स रत्नाकर आणि द्विजा वॉरियर्स. चला दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज. बाहेरून या. अगदी फॉलिंग स्वीप खेळायचा होता.
अपील केली गेली. फॉलिंग स्वीप खेळण्यामध्ये माहीर आहेत आणि या ठिकाणी बघा डाऊन द लेग पंच वळत आहेत मॉन्टी गोडेकर सर. आणि आम्ही संपूर्ण अधिकार पंचांना दिलेत. कुठलाही गोलंदाज फेकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये यूज करू नका. लक्षात ठेवा, जर एखादा फेकी गोलंदाज त्या ठिकाणी आढळला गेला तर 2 धावेची पेनल्टी आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्याला बॅन केलं जाईल. आणि त्यासाठी आमचे पंच तटस्थ आहेत या गोष्टीवर लक्ष देण्यासाठी. त्यामुळे कुठलाही गोलंदाज यूज करताना जरा विचार करा. आणि याचं कारण आम्ही का करतोय, कारण आपल्या पाणजू स्पोर्ट्स पाणजू टीमसाठी नेहमीच गोलंदाजांची कमतरता भासले नेहमीच. आणि कुठेतरी एक चांगला गोलंदाज या निमित्तानं पाणजू प्रीमियर लीगच्या निमित्तानं पाणजू स्पोर्ट्स पाणजू या टीमला प्राप्त व्हावा या कारणास्तव ओरिजिनल गोलंदाज हा आम्ही रूल ठेवला आहे. फुलटॉस आहे, फटका फसलाय, शॉर्ट फाईंडला फिल्डर होता. हो चुकी काढले कॅच ड्रॉप झालाय. इथे देखील फॉलिंग स्वीप खेळायचं होतं. रत्नाकर वरे उन्हात नको राहू. फॉलिंग स्वीप वारंवार अगदी कृष्णा सातपुते कॉफी ब्रू स्टाईलमध्ये नेहमीच खेळण्याचा प्रयत्न प्रशांत म्हणजेच भाई हे करतायत. धावा झाल्या त्या तब्बल 27. 2 चेंडूचा केला अजूनही शिल्लक आहे. अपेक्षा होती 4 ओव्हरची मॅच. 40च्या पलीकडे धावसंख्या होईल. चेंडू देखील त्याच क्वालिटीचे आणलेत. शॉर्ट बॉल होता. अखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू बीट झालाय. बघा या ठिकाणी विकेट सेक्रिफाईस केली गेली. आणि ही विकेट कोणाला तर विस्मयला आणखीन एक नामवंत खेळाडू बाद रनआउटच्या स्वरूपात. एकविरा पलटणनं आज गोलंदाजीचा दर्जा उंचावलाय. अप्रतिम गोलंदाजी केले. हर्षद आमचे बापू देखील खुश आहेत. प्लॅनिंगनुसार बघा म्हणतात की आम्ही प्लॅनिंग केलंय. खास करून प्राप्ती वॉरियर्स या टीमच्या अगेन्स्ट आम्ही प्लॅनिंग केलंय की कुठल्या खेळाडू आल्यानंतर कुठला गोलंदाज तुम्हाला आपल्याला आणायचा आहे. अंतिम चेंडू स्ट्राइक एंडला भाई. शॉट ऑन पुल अँड सक्सेसफुल. स्ट्राइक घेतली. विस्मयला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावलं. स्वतःवरचा विश्वास त्या ठिकाणी अगदी सिद्ध केलाय प्रशांत भोईरनं. भाईनं शेवटच्या चेंडूला भिरकावून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेनं धावसंख्या झाल्या फळकावर ती तब्बल 33 धावा 33. आणि 34 धावा विजयासाठी एकविरा पलटण या टीमला. चला बघूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. मी सन्माननीय मोहनजी भोईर ज्यांनी या स्पर्धेला 1500 रुपये आर्थिक सहकार्य दिलेलं आहे त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये मोहनदादा यावं. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दुसरा सामना असेल बी गटातील तो पहिला सामना. आता आपण ए गटातील पहिला सामना खेळतोय. बी गटातील पहिला सामना आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल द्विजा वॉरियर्स अगेन्स्ट द एकविरा चॅलेंजर्स. रत्नाकर केनी आणि अलंकार भोईर. द्विजा म्हटलं तर अलंकार भोईर जो आयकॉन आहे.
सन्माननीय मोहंती भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी करण्यात आले आणि टॉस कोण जिंकले? एकविरा चॅलेंजर्स वन द टॉस. रत्नाकर आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. वह नेहमीच म्हणतात छोटा टोटल एक अच्छा बैटल देखने के लिए टेनिस बॉल क्रिकेट में हमेशा मिळतं आहे आणि नक्कीच या ठिकाणी एक चांगला बॅटल पाहायला मिळणार कारण जी गोलंदाजी धारदार गोलंदाजी आपण एकविरा पलटनची पाहिली ना तशा प्रकारे धारदार गोलंदाजी प्राप्ती वॉरियर्स या टीमची देखील आहे. त्याच्यामुळे बघा ए गट ही जी ए गटाची जी मॅच सुरू आहे ना ए ग्रुपची पहिली मॅच सुरू आहे. ए ग्रुपमध्ये जी टीम जिंकणार ती टीम गावदेवी पाणजू टीम सोबत खेळणार. जो संघ या ए गटात या मॅचमध्ये प्राप्ती वॉरियर्स आणि एकविरा पलटण या टीममध्ये जो संघ जिंकणार तो गावदेवी पाणजू सोबत खेळणार आणि तो मॅच असेल जवळपास तिसरा. लक्षात ठेवा तो मॅच तिसरा असेल. हे आम्ही अगोदर क्लिअर करतोय लक्षात ठेवा. आणि चौथा मॅच असेल तो आपला या टीममधून जिंकेल तो अचानक सोबत खेळणार. हा चौथा मॅच असेल. चला मॅचला करूया सुरुवात. पाणजू प्रीमियर लीग पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं सर्व क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं जे सहकार्य तुम्ही केलं आहे तुमच्या सहकार्याशिवाय ही पाणजू प्रीमियर लीग शक्य नाही आहे. जे टीम ओनर्स आहेत ज्याने टीम या विकत घेतल्या आहेत या सगळ्या टीम ओनर्सचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे जे खेळाडू या पाणजू प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत त्यांनी प्रत्येकाचे युनिफॉर्मचे पैसे भरलेत. आम्हाला ठाऊक आहे 700 रुपये प्रत्येकाने दिलेत युनिफॉर्मचे. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुमच्याशिवाय ही प्रीमियर लीग होऊच शकत नाही आहे. तर सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय दुसऱ्या इनिंगच्या दिशेनं. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदलाव. या ठिकाणी इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक क्रिकेट विश्लेषक महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक तुकारामजी मांगेले सरांना. चला प्लीज वेळ वाया घालू नका. 9 मॅचेस आपल्या होणार आहेत त्याच्यामुळे वेळ वाचवा प्लीज इतकंच म्हणतोय. गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल झाले ना जीवाचे हाल पण लाजून लाजवते यार लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर. धन्यवाद बालाजी राऊत यांचा आवाज आपण ऐकत होतात. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण नेहमीच गणपती बाप्पाच्या नामस्मरणानं करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या पाणजू प्रीमियर लीगमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आणि एक प्रकारे ही स्पर्धा म्हटली तर आपला एक गावातला क्रिकेटचा उत्सव आहे. आपण जसा हनुमान जन्मोत्सव साजरा करतो ना तो उत्सव असतो. तो आपल्या पारंपरिक आपण जे आराध्य दैवत आहे बजरंग बली अर्थात हनुमंतराय त्यांचा उत्सव असतो तसा क्रिकेटचा महोत्सव आहे. तोही देखील आपण एकत्र साजरा केला तर त्याची मजा येणार आहे. त्याची मजा थोडीशी वेगळी येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं सहकार्य कॉपरेशन सर्वांचं साथ या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही साथ दिली भाई आपकी साथ होगी ती बात भी बनेगी. एकविरा फलटण आणि प्राप्ती वॉरियर्स मध्ये सामना 34 धावांचा पाठलाग. डान्सिंग धावून विकेट. पहिला चेंडू कडक स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती कडक स्ट्रोक समोर खेळलाय व्ही मध्ये खेळलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. यस या ठिकाणी आगमन झाले आमच्या पाणजू स्पोर्ट्स पाणजू मास्टरचे अध्यक्ष विद्याधरजी भोईर साहेब. त्यानंतर पाणजू गावचे माजी सरपंच आशिष भोईर तसेच लेजंडरी खेळाडू हरेश यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. जसं मान्यवरांचं स्वागत झालं तसं फलंदाज देखील रंगामध्ये आलाय. बहुधा पाहतच होता मान्यवर येऊ द्या मग मी आमचा खेळ देखील दाखवणार. अगदी पॉझिटिव्ह इंटेंटनं सुरुवात केली आहे. भले 34 धावांचा पाठलाग करायचा आहे पण दर्शकांना सांगितले की जे आम्हाला प्रदर्शन करायचं आहे
पहिला मॅच आहे तो जिंकायचा आहे एकविरा पलटणला. आणि एकदा पलटण रंगामध्ये आली का मजा येते. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. प्राप्ती वॉरिसला 33 वरती थांबवले आणि 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 बॉलवरती 1 चौकार 1 षटकार. आणि गोलंदाज पियुष भोईरच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमक स्वरूप प्राप्त केले. त्याला कारणी आहे पहिलाच प्रमुख गोलंदाज आहे. बाई वर्मावरतीच घाव घालूया, मुख्य गोलंदाजावरती आक्रमण करूया, बाकींच्यांवरती परिणाम आपोआप होईल. तोच विचार दर्शन यांचा, त्यांचा दर्शन यांचा तोच विचार आहे. वर्मावरती घालूया घाव आणि त्याचा परिणाम होणार दुसऱ्या बाजूला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. आकोटाप्याचा चेंडू होता. आकोटाप्याचा चेंडूचा खरबूज समाचार. एक बार 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 लगातार बॅट्समन करतोय वार. चेंडूला पाठवतो सीमारेषा पार. षटकार. विचार करण्यास भाग पडले. सोचणे पे मजबूर किया है. कारण असं अपेक्षित नव्हती केलं. 24 मध्ये 34 करायच्या वाटलं होतं. सावकाश सावकाश सुरुवात करतील. भाई दर्शन भाई वैसे हे नाही. जैसा दिखते ना वैसे हे नाही. जसे दिसतात तसे नाही आहे. त्यांना माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये प्रदर्शन असं करायचं की मोठा विजय संपादित करायचा. पहिल्याच मॅचमध्ये धमाका करायचा. आणि तोच विचार दर्शन यांचा सुरू आहे. 3 बॉलवरती 14, 3 चेंडूवरती 14. अजून एक 6 लगातार बार बार वार पे वार. षटकार. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे. पांजो प्रीमियर लीग सुरू झाले आणि एकविरा पलटणनं पलटवार केलाय. नाव त्यांचं एकविरा पलटण. त्यांनी केलाय पलटवार. पहिल्यामध्ये चौकार, त्यानंतर 3 in a row. 6. कोणीतरी सांगितलं आता ज्यावेळेला दर्शन आले होते खेळायला त्यावेळेला थम्सअप घेतलाय. थम्सअप क्या कहता है? आज कुछ तूफानी करते है. आज कुछ तूफानी करते है. तुफान आलंय मैदानावरती. आणि त्या तुफानाला शांत केले का नाही? पंचाने सांगितले थांबा. थोडंसं मागे होते, पुढे आले. बघा DRSचा उल्लेख बालाजी राऊत यांनी देखील केला होता. कारण एका कॉम्बिनेशन लाईव्ह टेलिकास्ट आहे. हा पंचाने ज्या वेळेला वाटेल ना त्यावेळेला पंच कदाचित त्याचा वापरही करतील, DRS रेफरही करतील. आणि त्यावेळेला देखील जर प्रथम दर्शनी काही आपल्याला क्लिअर दिसलं तरच निर्णय नंतर, नाहीतर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन फायनल असणार आहे. फटका खेळायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 1 धावे चेंडूवरती. पूर्ण लेगबाईचा इशारा होता पंचाकडनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 23, त्यानं 33 केल्या होत्या 4 षटकामध्ये आणि यांनी 23 केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. म्हणून मी म्हटलं ना बाबा आज सकाळी येताना आता काही कानी सांगितलं काही वर्कआउट करून आल्यात, काही होमवर्क करून आल्यात, काही जिममध्ये वर्क करून आल्यात. त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. पण याची उत्सुकता प्रत्येकाला होती की आपली प्रीमियर लीग कधी येणार. कारण एक अशी स्पर्धा असते बघा, वर्षभर आपण क्रिकेट खेळतो, पांजूचा संघ देखील खेळतो, वर्षभर खेळत असतो. त्यामुळे पांजू प्रीमियर लीगचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. त्याच वेळेला पांजू मास्टर्सचे दिलीपजी भोईर दादांचं देखील आगमन झाले. दादा आपलं सहर्षही स्वागत आहे या पांजू प्रीमियर लीगमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. कारण पांजू प्रीमियर लीग अशी आहे ना, म्हणजे आपण ॲज अ पांजू टीम म्हणजे पांजू स्पोर्ट्स पांजू प्रत्येक ठिकाणी खेळतो. पांजू मास्टरही खेळतात. काही असे स्पर्धा असतात त्यावेळेला बाकीचे संघ देखील खेळतात. पण एक अशी स्पर्धा आहे जी स्पर्धा आपण एकत्र होऊन
खेळतो आणि फक्त खेळतो नाही आहे तर एकत्र होऊन यशस्वी करतो. त्याच्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व ना इतरांपेक्षा वेगळं आहे. ही आपली गावाची एक अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायचं आहे, जिंकायचं आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करून दाखवायचं आहे. म्हणून प्रत्येकाचा रोल आहे. प्रत्येकानं जर हातभार लावला, सहकार्य केलं, बरोबर कॉपरेट केलं तर ही स्पर्धा यशस्वी होणार आणि जशी होणार तसं पुढचं पर्व देखील चाटाबाटामध्ये होणार. कारण एक एक स्पर्धेवरती पुढच्या स्पर्धेतला काही गोष्टी डिपेंड असतात. काही गोष्टी डिपेंड असतात. पहिलं षटक संपले. धावा दाखल 23 क्रमांक 2चं षटक रवींद्र यांना पांजू स्पोर्टकडनं खेळताना भरपूर वेळा पाहिलंय आपण. आकोटाप्याचा चेंडू होता. केले चेंडू आहे क्षेत्ररक्षक तोपर्यंत बघूया पंच इशारा करते. इट्स 6. याच करता उल्लेख केला होता दर्शन भाई आज कुछ तूफानी करते आणि तुफान मैदानावरती आले. ये तूफान ये आंधी आहे जलजला आहे. कोणी अपेक्षित केलं नव्हतं आणि काही जण आता त्यांचं नामकरण देखील करतात म्हणजे सिक्सर किंग म्हणून. कारण दर्शन त्यांचं नाव आहे असं DSB फक्त P नाही आहे B आहे DSB. स्टंपिंग एसटीजीत बाद झाले पण जाताना एक अशी इनिंग खेळण्यातनं दर्शन ज्याच्यामुळे एकविरा पलटण विजयाच्या दिशेनं आगेकूच करतायत. या इनिंगमध्ये त्यानं 4 षटकार 1 चौकार 28 धावांची खेळी साकारले. स्कोर आहे 29 29 धावा. फक्त थोडीशी घाई करा. जसं या शेड्यूलमध्ये आपण बदल केला. पहिला शेड्यूल होता बाबा एक संघ क्वालिफाय होईल. प्रत्येक टीमनं विनंती केली बाबा तसं नका सेमीफायनल करूया 2-2 संघ क्वालिफाय करा आणि आयोजक समितीनं त्याचा देखील स्वीकार केला. त्याला कारण होतं प्रत्येकाला संधी मिळू द्या. फक्त तुमच्याकडनं अपेक्षा तीच आहे आयोजक समितीची ऑर्गॅनिक फक्त वेळ वाया घालवू नका. कारण एकाच गोष्टीची निर्मिती होत नाही. आता बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला पाठीमागे फील्ड केलं गेलंय. कारण या स्पर्धेचं आयोजन नियोजन बघता एक चांगला ड्रेस कोड आहे तुम्हाला, एक चांगलं मैदान, क्रिकेटमय वातावरण, ट्रॉफीज सर्व काही आहेत. पण भावानो एकच गोष्ट आपल्या हातामध्ये नसते वेळ. भाई समय जो हमारे हात में नाही रहता. त्यामुळे वेळ नाही निर्माण करता येत नाही त्याला थांबवता येत. कारण वेळेला थांबवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही आहे. फक्त जितका वेळ आपल्याजवळ आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हे 9 सामने पूर्ण करायचे आहेत. म्हणून प्रत्येकाला तीच विनंती आहे. आखोटाप्याचा चेंडू होता फटका खेळायचा होता पॉईंटला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. धावा दाखल 30 4 धावा दूर आहे. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि जसा उल्लेख केला आहे प्रत्येक ग्रुपमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी मधनं 2 संघ क्वालिफाय होतील. ज्याचा बेटर रन रेट आहे किंवा ज्याचे पॉईंट जास्त आहे तो टॉपला असेल. आणि 2 संघ किंवा 3 संघ जर तुमचा पॉईंट सेम आहेत तर मात्र नेट रन रेटवरती खेळ असणार आहे. कोण क्वालिफाय होणार. स्विच हिट केलाय जसं सांगितलं नेट रन रेट येणार आहे. लगेच त्या चौकारानं मॅचला फिनिश केलंय. बराच वेळ लॉंग स्ट्राईकला चिन्मय उभे होते. चिन्मय आले आणि चिन्मयनं ठोकलाय विजयी चौकार.